आणि आता बातमी 36 जिल्ह्यांची। खेड दापोली मार्गावरती खड्डे केवळ दगड आणि मातीने भरण्याचं काम सुरू आहे। हे पाहताच माजी आमदार संजय कदम यांनी बोगस काम थांबवत याचा पर्दाफाश केला। जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले असल्याचा बांधर घेऊन खामगावात स्वाभिमानीचे कार्यकर्ते तहसील कार्यालयात आक्रमक झाले। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, मात्र पालकमंत्री फिरकले नाहीत असा आरोप स्वाभिमानीनं केला। राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठासमोर आमरण उपोषण केलं। प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। हिंगोलीमध्ये सोयाबीनच्या कापणीच्या कामांना वेग आलाय, मात्र अनेक गावांमध्ये मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होतीये। उन्हाळी कांद्याची आवक ओसरलेली असताना 40 गावात महिन्याभरात कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला। 4751 रुपये प्रति क्विंटलला कांद्याचे लिलाव झाले। कोपर्णा येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये शाळेच्या संचालकांवरती गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। प्रकरण माहीत असताना सुद्धा तक्रार न दिल्यानं हा गुन्हा दाखल झालाय। बदलापूर प्रकरणातील शाळा पुन्हा चर्चेत आली आणि त्याच शाळेत मानसिकदृष्ट्या आजारी महिला घुसल्यामुळे पालक आणि विद्यार्थी भयभीत झाले। या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। नाशिकमध्ये रेल्वे सुरक्षा बलाचा स्थापना दिवस रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। मुंबई गोवा महामार्गावरती ओसरगाव पुलाजवळ सुपारीनं भरलेला ट्रक उलटला। हा अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलंय। बुलढाण्याच्या सैलानीमध्ये पहाटेच्या सुमारास एका हॉटेलला अचानक आग लागली। या आगीमध्ये लाखो रुपयांचं किमती साहित्य जळून खाक झालंय। राज्य सरकारतर्फे गायींना राज्यमातेचा दर्जा देण्यात आल्यानंतर अहमदनगरच्या देवगडमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात भजनं गात गायींची मिरवणूक काढण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील धामोरी गावामध्ये शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली। आमच्या पोलवरून कनेक्शन का घेतला असा जाब विचारत तिघांनी या शेतकऱ्याला मारहाण केली। नवरात्रीमध्ये पुन्हा पावसानं पाऊस हजेरी लावणार असून येत्या 6 ऑक्टोबरपासून विजांच्या कडकडाटाचा पाऊस येईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भरवणारा असणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। यंदा मान्सून पुणे जिल्ह्यात भरभरून बरसला आणि जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात जिल्ह्यामध्ये 122% अर्थात 1052 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। गेल्या वर्षी केवळ 76% पाऊस झाला होता। 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये पुन्हा सर्वदूर पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे। त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसात पुन्हा पारा खाली येण्याचा अंदाज आहे। पावसाळा संपला असून मागील काही दिवसांपासून पावसानं हजेरी लावलेली नाही, त्यामुळे पुन्हा एकदा ऊन तापू लागलंय। यंदाचा हिवाळा चांगलाच हुडहुडी भरवणारा असेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला। राज्यभरात 15 ऑक्टोबर नंतर थंडीचा कडाका वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। पुण्याच्या बोबदेव घाटामध्ये विद्यार्थिनीवरती गँगरेप झाला। पीडितेला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। पुण्यातल्या बोबदेव घाटात पोलीस दाखल झाले आणि फॉरेन्सिक टीमसह श्वान पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचलंय। अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरू आहे। पुण्यातील विद्यार्थिनीवरती झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली। या प्रकरणाचा तपास करून आरोपींना तातडीनं पकडण्याचे आदेश दिलेत। शिंदे फडणवीसांनी पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपींचं एन्काउंटर करावं अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। सिंगमच्या पोस्टरमधून फडणवीसांनी बाहेर पडावं असा टोला राऊतांनी लगावला। पुण्यातील सामूहिक अत्याचार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला। अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी गृह खातं काहीही करताना दिसत नाही। महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही असं सुळे म्हणाल्या। यानंतर एक मोठी बातमी, पुण्यातल्या आरोपींचं स्केच हाती आलंय। कोंढव्याच्या गुन्ह्यातील संशयितांचं स्केच समोर आलंय। दरम्यान या इसमाचं स्केच हे कोंढवा परिसरातील गुन्ह्यात असलेल्या संशयित आरोपीचं स्केच असून त्याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांनी संपर्क करण्याचं आवाहन केलंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन विनय पाटणकर यांनी आपला संपर्क क्रमांक देखील केलाय। जर कोणाला आढळल्यास 8691 999 689 या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक श्री युवराज हंडे
यांचा देखील मोबाईल क्रमांक देण्यात आलाय 8275-200-947 किंवा 9307-545-045 आणि त्याचसोबत पुणे शहरातील नियंत्रण कक्षाचा देखील क्रमांक देण्यात आलाय 020-261-22-880 असे हे संपर्क क्रमांक जारी करण्यात आलेत आणि या प्रकरणातल्या आरोपीचं जे स्केच समोर आलंय कुणाला आढळल्यास या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे जाऊयात। वैभव। श्वेता, पुणे पोलिसांनी स्केचेस जे आहेत ते जारी केलेले आहेत। अजूनही आरोपी कोण आहेत याचा मागोवा पोलिसांना याचा माग जो आहे तो पोलिसांना काढता आलेला नाही। आयडेंटिफिकेशन अजूनही आरोपींचं झालेलं नाहीये। जवळपास 12 तास पोलिसांना उलटून गेलेले आहेत या घटनेची माहिती मिळून। संबंधित पीडित तरुणी जी आहे तिचा सकाळी जबाब घेऊन गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केलेला होता। स्वतः पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहपोलीस आयुक्त हे सगळेजण घटनास्थळी जाऊन आलेले आहेत। मात्र घटनास्थळ हे अत्यंत आयसोलेटेड अशा ठिकाणी आहे जिथं अत्यंत निर्जन स्थळ आहे आणि डोंगराचा उतार आहे जिथून जे रस्त्यावरून दिसत नाही किंवा त्या सगळ्या परिसरामध्ये कुठेही सीसीटीव्ही जे आहेत ते नाही आहेत। त्यामुळे पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। जवळपास 10 टीम ज्या आहेत क्राईम ब्रांचच्या त्या या तपासामध्ये काम करतायत। दोन्ही बाजूंना म्हणजे सासवडच्या बाजूला आणि घाटातून कोंडव्याला येणाऱ्या बाजूला सगळ्या दुकानांचे किंवा हॉटेल्सच्या समोरचे सीसीटीव्ही जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेत। ते खंगाळण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। ते सोबतच या सगळ्या परिसरामध्ये डम डाटा घेऊन त्या वेळेमध्ये कुठले कुठले मोबाईल जे आहेत ते शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। मात्र हा परिसर जो आहे त्या ठिकाणी मोबाईललाही रेंज नाहीये आणि आसपास वेगवेगळ्या टॉवरवरून सातत्यानं मोबाईलचं नेटवर्क स्विच होत असतं। त्यामुळे डम डाटा मिळण्यामध्ये सुद्धा मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या पोलिसांना निर्माण होत आहेत। सगळं होत असताना पोलिसांनी काही जो मुलगा या पीडित मुलीबरोबर होता त्याच्या माहितीवरून स्केचेस जे आहेत ते स्केचेस बनवलेले आहेत आणि हे 2 स्केचेस जारी करण्यात आलेले आहेत, समोर आलेत। बिलकुल वैभव, धन्यवाद या माहितीसाठी। कळवा आणि मुंब्रा स्थानकामध्ये आता जलद लोकल थांबणार आहे, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळी 4 जलद लोकल गाड्यांना या ठिकाणी थांबा देण्यात आलाय। पुण्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांसाठी विकास कामं करण्यासाठी राज्य सरकारनं विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची समिती नेमली आहे। मात्र समिती नेमून 10 दिवस उलटले तरी त्यांची प्राथमिक बैठक देखील झालेली नाही। अभिनेता गोविंदाला मुंबईच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला। रुग्णालयातून बाहेर पडताच गोविंदाने चाहत्यांचे आभार मानले। रस्त्याचं काम सुरू असल्यानं समोरच्या गाडीनं ब्रेक मारल्यामुळे माझी गाडी तिला भिडली, मात्र मी त्या गाडीत नव्हतो, मागच्या गाडीत बसलो होतो, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली। शनिवारपासून सुप्रीम कोर्टाला सुट्टी असणार आहे। 5 ते 12 ऑक्टोबरपर्यंत दसऱ्याची सुट्टी, तर 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान दिवाळीची सुट्टी असणार आहे। कुलाबते आरे मेट्रो 3 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झालाय। पंतप्रधान मोदी शनिवारी ठाणे दौऱ्यामध्ये या मेट्रो मार्गिकेचं भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मनसेनं नवी मुंबईत जल्लोष केला। फटाक्यांची आतषबाजी करत पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। ऐन सणासुदीच्या काळात सोन्याला झळाळी आली आहे। एका तोळ्याचा भाव तब्बल 78,500 रुपयांवरती गेलाय। राज्यातील 13 बाजार समित्यांमध्ये लिंबाची आवक झालेली आहे। लिंबाला पुणे बाजारात क्विंटलला 2800 रुपये सर्वसाधारण दर मिळतोय, तर मुंबईत 3000 आणि भुसावळ इथे 5500 रुपये दर मिळालाय। स्थानिक पातळीवर बनवलेल्या केकमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो, याबाबत कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागानं सावधानतेचा इशारा दिलाय। मंत्रालयातील संरक्षक जाळीवरती आदिवासी समाजाच्या आमदारांनी आंदोलन केलं। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यास आमदारांनी विरोध केला। पेसा भरती आणि धनगर आरक्षणावरून आक्रमक होत आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केलं। मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका आमदारांनी घेतली। धनगर आरक्षणाच्या विरोधात संरक्षक जाळीवरती उतरत आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली। मी आधी समाजाचा आहे आणि मग पदाधिकारी, असं झिरवळ यांनी म्हटलं। मुख्यमंत्री ऐकत नसतील तर प्लान बी तयार आहे, असं नरहरी झिरवळ म्हणाले। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी दिला। आमदार संजय शिरसाटांनी नरहरी झिरवळ यांच्यावर टीका केली आहे। उपसभापतींनी असं आंदोलन करणं चुकीचं असल्याचं शिरसाट म्हणाले। झिरवळांचं हे कृत्य योग्य नाही, आंदोलनापेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली।
विधानसभेच्या उपाध्यक्षांनी सुरक्षा जाळीवरती उडी मारणं हे सरकारचं पाप आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली. अंतरवली सराटीत मनोज जरांगेंच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. छत्रपती भवन असं कार्यालयाला नाव देण्यात आलंय. तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी ओबीसी नेते श्रावण डेवरे यांच्या घरावरती मराठा आंदोलक धडकणार होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी श्रावण डेवरेंना ताब्यात घेतलं. श्रावण डेवरेंविरोधात संभाजी ब्रिगेडही आक्रमक झाली. त्यांनी डेवरे असतील तिथे त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा दिलाय. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून ते तुतारी हाती घेणार आहेत. इंदापुरातील मेळाव्यातून हर्षवर्धन पाटलांनी तशी घोषणा केली. विधानसभा लढवा असं पवारसाहेब म्हणालेत. पवार गटात गेल्यावर शरद पवार पुढील निर्णय घेतील असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं. इंदापूर तालुक्याचा वनवास आपल्याला संपवायचा आहे असा निर्धार त्यांनी केला. इंदापुरातील हर्षवर्धन पाटलांच्या संपर्क कार्यालयावरती लावलेलं भारतीय जनता पक्षाचं चिन्ह काढण्यात आलंय. कार्यालयावरती भाजपचं कमळ चिन्ह आणि त्यावरती त्यांचं नाव असलेला बोर्ड सुद्धा काढण्यात आलाय. महाविकास आघाडीला प्रस्ताव पाठवलाय. त्यांनी उत्तर न दिल्यास आम्ही स्वबळावरती निवडणूक लढवू असं म्हणत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एकला चलोरेचा नारा दिला. फक्त मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळाली, मात्र मराठी माणसाला नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. मराठी माणसाचा उद्योग पळवून देणं थांबवा असा हल्लाबोल राऊतांनी केला. राज्यामध्ये मुलींवरील अत्याचारात होणारी वाढ चिंताजनक असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांनी सरकारला टोला लगावला. लाडकी बहीण योजना आणल्याचं स्वागत, मात्र योजनेसाठी 1000 कोटींची तरतूद करताना सरकारच्या अनेक योजना थंडावल्या असं पवार म्हणाले. महाराष्ट्रात 10 ऑक्टोबरच्या आसपास विधानसभेसाठीची आचारसंहिता लागेल असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. विजय वडेट्टीवारांच्या बंगल्याबाहेर भाजपनं आंदोलन केलं. चंद्रपुरात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मुलीवरती अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वाशिममध्ये नंगरा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. त्यानिमित्तानं पोहरा देवीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चंद्रपूरच्या कोपरणातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल याची खात्री असल्याचं वाघ म्हणाल्या.